नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 पदांतरण पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की आता काही जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती ही निघालेली आहे. त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झालेली आहे? भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही कधी झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, गुरु तेग बहादूर यांना कशासाठी शहीद करण्यात आले? गुरु तेग बहादूर यांना कशासाठी शहीद करण्यात आलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांना शहीद करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, शीख धर्मियांचे पवित्र ग्रंथ कोणता आहे? बघा, शीख धर्मियांचे पवित्र ग्रंथ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरु ग्रंथ साहेब हा काय त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, गुरु ग्रंथ साहेब कोणत्या भाषेमध्ये आहे? बघा, गुरु ग्रंथ साहेब हे कोणत्या भाषेमध्ये त्यांचा ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरुमुखी या भाषेमध्ये त्यांचा ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, गरिबी हटाव ही घोषणा कोणी दिली होती? बघा, गरिबी हटाव ही घोषणा कोणी दिली होती? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2025चा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? 2025चा भारतरत्न पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्पूरी ठाकूर यांना 2025चा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, शीख धर्मियांचे संस्थापक कोण होते? बघा, शीख धर्मियांचे संस्थापक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुरु नानक हे त्यांचे संस्थापक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, 2024 T20 वर्ल्ड कप विजेता देश कोणता आहे? 2024 T20 वर्ल्ड कप आपल्याला विजेता देश सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत. भारत काय मित्रांनो 2024चा T20 वर्ल्ड कपचा विजेता देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पोलीस पाटलास 1 वर्षापर्यंत निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, पोलीस पाटलास 1 वर्षापर्यंत निलंबित करण्याचा अधिकार हा कोणालाच आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तहसीलदार या साहेबांना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, कोणत्या अधिनियमानुसार पोलीस पाटील पदाला शासकीय दर्जा देण्यात आलेला आहे? कोणत्या अधिनियमानुसार पोलीस पाटील पदाला शासकीय दर्जा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे होणार आहे? 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जपान या देशामध्ये होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, गोदान ही कादंबरी कोणी लिहिली आहे? बघा, गोदान ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रेमचंद यांनी गोदान ही कादंबरी लिहिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, शीख धर्मियांचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे? शीख धर्मियांचे असलेले मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमृतसर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारताचा राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचा राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांना भारताचा
राष्ट्रपिता असे म्हणून ओळखले जाते? हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील प्रमुख बंदर कोणते आहे? हडप्पा संस्कृतीतील प्रमुख बंदर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोथल. काय मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील प्रमुख बंदर म्हणजे लोथल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे? बघा, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपनिषद यामधून सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य घेतलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? भारतीय संविधानाचे शिल्पकार आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये प्रथम सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून साजरा केला जातो? मिस्टेक झाले मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कायदा दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात? बघा, मालदीव देशाच्या संसदेला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मजलिस असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतातील पहिला कचरा कॅफे कुठं सुरू करण्यात आलेला आहे? बघा, भारतातील पहिला कचरा कॅफे कुठे सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील पहिला कचरा कॅफे सुरू करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गंगटोक. काय मित्रांनो, सिक्कीम या राज्याची राजधानी म्हणजे गंगटोक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येत असतो? बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ई या जीवनसत्वामुळे वांझपणा येत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडत असतो? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी मस्जिद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील सर्वात मोठी मस्जिद खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी मस्जिद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोंदियाला काय मित्रांनो, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कोणत्या प्रजातीची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे? कोणत्या प्रजातीची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कीटकची ही संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.